नमस्कार मंडळी, पावभाजी मसाला कसा करते त्याची रेसिपी सांगते। तुम्हीसुद्धा घरच्या घरी पावभाजी मसाला तयार करून ठेवू शकता। ह्याच्यासाठी आधी पॅन गरम केला आणि पॅनमध्ये 1 वाटी धने, अर्धी छोटी वाटी जिरे, अर्धी छोटी वाटी बडीशोप, सगळं मिश्रण मंद आचेवर छान भाजून घेतलं आहे। आणि हे भाजताना आपल्याला गॅस मोठा करायचा नाही आहे, अगदी मंद आचेवर हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। साधारण 5 ते 7 मिनटं हे छान भाजून झाल्यानंतर हे एका ताटामध्ये काढून ठेवलं। त्यानंतर पॅनमध्ये 7 ते 8 लाल मिरच्या घेतल्या, अगदी 1 मिनिटासाठी ह्या भाजून घेतल्या कारण पॅन गरम होता। त्यानंतर 2-3 दालचिनीचे तुकडे, 9-10 लवंगा, 2 मोठ्या विलायच्या, 2 तेजपत्त्याची पानं, 10-12 काळे मिरे हे सगळं एकत्र करून छान भाजून घेतलं आहे। आणि सगळं मिश्रण भाजून झाल्यानंतर हे सगळं एकत्र मिश्रण काढून ठेवलेलं आहे एका ताटामध्ये आणि थंड करून घेतलं। आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं मिश्रण टाकून त्यामध्ये 2 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर, 2 टीस्पून आमचूर पावडर, 1.5 टीस्पून काळं मीठ, 1 टीस्पून हळद हे सगळं घातलेलं आहे मिक्सरमधनं फिरवायच्या आधी। आणि हे सगळं मिश्रण छान मिक्सरमधनं बारीक फिरवून घेतलं। छान पावभाजी मसाला तयार झालेला आहे आणि मसाल्याला रंग पण खूप छान आलेला आहे। काश्मीरी मिरची पावडर टाकल्यानंतर अजून छान रंग येतो आणि मसाल्याला वास पण खूप सुंदर आलेला आहे। तुम्हीसुद्धा असा मसाला तयार करून ठेवू शकता आणि एकदम जास्त न करता थोडा थोडा करून ठेवा, म्हणजे तो फ्रेश पण राहतो आणि त्याचा वास पण बराच दिवस छान टिकतो। तुम्हीसुद्धा नक्की करून बघा। धन्यवाद।